चिल भाकरी करून 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 सारखं त्यांना इथं घाल नुसती येऊन बसते नुसती इथं. काय करते झुंक्याची अशा मिरच्या सोडून 2 टायमाला तूच भाकरी करून मरशील. लाईट गेली. तुला लय कंडाला आता. मग तिचं नाव आपण तुझं काय संबंध आहे. ती मसराकडे जाऊ तर तिकडे जाऊ. तुमचा भाव आजारी आहे. 2 दिवसात काय तुझं काय इथलं वजन उतरून हे जाय. आता तुला मी काय बोललोय का. तुला मी काय बोललोय का. तू किती वेळ खा. विषय हिचा चालू आहे. आजारी पडलोय लागा. कोणाची तुला घरात भांडणं लावली त्यामुळे तुझ्यावर मन निघून गेलंय सगळं. हिला लय जोर चाललाय ना आता. मग जावा टाकी आणून द्या. हे दार लाव तू किडी येतील पोरांना. तुमचा भाव तर आणत नाही. भावाला पाठीशी घालता. भावाने आणून देत नाही का. मग ती कशी करून खात नाही घरात. आणायला अजून सोमवार येऊ दे. सोमवार तर येऊ दे. तुमचा भाव आहे आतल्या गाठीचा म्हणते नाही घरातलं बचत होतंय पूजा म्हणते तर. तसं असतं बे. तसं असते मग आणून नाव टाकी. अगं टाक्याने सोमवारी येत घ्या मला. एखादं बहुताच ना जाऊन आणि मी दवाखान्यात दररोज जातो या. आणि तू सांगायला आपला काय आज दवाखाना. दवाखान्यात लगेच बरा होतो. याचं कसं आहे आपला म्हणजे बाबू आपला भाव आहे ना. बाबू हाय सोना हाय दुसऱ्या हाय ती खर्च हाय. बरोबर आहे की काही कसं तुम्हाला करायचं तसं करा. माझ्या सकाळी डोक्यात काय म्हणलं मला ऐकलं की काय म्हणलं माझ्या डोक्याला काय टेन्शन देऊ नका तुम्ही तुम्ही. सकाळी काय म्हणलं बायकोपेक्षा जीव माझा भावावर मग लय. भावा आहेच की माझा जीव. मग तेच की आपला बाबू जास्त दुसऱ्याचं कार्ट असतंय. मग माझा भाव आहे म्हणल्यावर माझा जीव जाईल ना त्याच्यावर. मग माझी बी बहीण आहे. बाग ही वागली नाही ना तशी. पाठीमागचा दिवस मला आठवलं की टेन्शन अहो, होती. तुमच्या भावानं बी काय वागलंय माझ्या हातात एक कुलप घालून तर घरातनं बाहेर काढलं होतं. गाड्याच्या चाव्या घेतल्या होत्या. का सांगतो मला मग उकरून काढायला गेल्या मागचं लय निघतंय की. बरं असं स्वयंपाक करा. दिलंय सोडून तर सगळ्या विषयी इथं मन इटल्याला काढायचं असतं. मस्तपैकी बनवा पिठलं एकाला अंगाशी आणि एकाला बोकाशी करायचं आणि नाही. वाडा खाऊ द्या. ताज गरम गरम. लाईटचा काय निकाल लागलाय आता. सर उठ माझी करते बघ. झाले का तुमचं काय ते 2-3 आमच्या आम्ही नवा फक्त तुझ्याबद्दल अरे तू झुमका कर काय. भावाला त्यांच्या आईचं करून घालायचंय. तू झुमका कर ती करते भाकरी. बघा बघा ओरडते आमच्या पोटाला जाऊन जेवण घास सुखाचं. इथं शिरा केलाय परसनी मी त्याला मी खात नाही तसं. तुम्हाला देत बी नाही. तुम्हाला गोड खायचं नाही ना. नाही मी आजारी पडलोय. काय त्या आजारपणाचं कौतिक झालंय तुमच्या. दार धरताय तिकडं नाही आजार पडत. काम करावं लागते मग आता. मका एवढी रगीत झाला आले आजारपणात बसून मग जळल्यावर काय फायदा आहे. कशी दिसते आज घरात. होता ऐकवाचा बाजार आणायचं काहीतरी डिग्री. घरावर नुसतं उभा राहिलं तरी फिटलं. काय घरावर उभा राहून नुसती मका बघितली शेत बघितलं ते फिटतंय. काय फिटते मनाचं पारणं. मनाचं कारण. मग बाया लाईट गेली मिरच्या कुठायची. लाईट आहे की गेली चार्जिंगचा बन गेली की मग असं फोकस पडला. सगळी गेली आपलीच गेली. बघा ना बाहेर बाहेर जावा जाऊन की नाही घरात आहे? बाहेर घाट सुटलंय असल्या घाटात मला लावते का. तो गाडचा आहे की. आणायचा आज ऐकवाच्या बाजारला गेलता काहीतरी खायला बियाला. हा आज मोकळा आलो. पैसा नसला आबा तुझ्याकडे. काय नाही जाते माझ्याकडे आता रुपये सुद्धा नाही होत. तुझा पगार यायला तुमच्यापाशी आहे का दवाखान्यात नाही? गेला. होय काय आबाकडे पैसा नाही तुमच्यापासलं द्या थोडं. दिली की त्यानं मागे कधी मागू दे कधी बी देणार त्याला. आता काय माझ्याकडे रुपये नाही. निम्या रातचं त्याला गरज पडू दे. त्याच्यासाठी स्वतःसाठी त्याच्या लेकरांसाठी किती पण गरज लागू दे. निम्या रातचा मी तयार आहे. फक्त घरातली एक व्यक्ती सोडून त्या मी व्यक्तीसाठी आजारी पडत नाही. त्या पडली व्यक्ती तर त्या अंगावर व्यक्ती काढायची ताकद आहे त्या सगळ्या बायकांना. व्यक्तीसाठी पण खूप काय केलं. मी हाय तिला कराय खंबीर. तू हाय ए, खंबीर. कोणी नाही केलं तर चालेल. तू माझी हाय मी खंबीर खंबीर आहे. टोल खाय एकदा तिच्या हातचं. म्हणजे तुला एकदा गणगण केली ना तिनं बडा. आता तुम्हाला भावानं कोपऱ्यात घालणं हाणलं बाजरी पाय. इथं मला सांगता. भुईमुग उपास कसं आहे?
हा? कसा हिशेब बदलतोय भाऊ बघा. उपासलं नाही ते कोणी तर मसर फाडली तसं सोडली ती भुईमुगात मागतं काय नाही नाही मागायचं ना आहे तर का? मग काय झालं माहितीये का शेजा पाजारासनी बी आपलं चांगलं फरमात आलेलं मी- शाप बघवणं मी झालं काय म्हणतो माहिती आहे का तर ते डेव्हलप दोन चांगलं काठी केलं. दोन ते काठी आहे. म्हणजे आपल्याला हात वाटत काय तर तो बरोबर काठी लागल्या काठीला म्हणजे मोकळा असल्यामुळं बाग दिसत नाही तेवढी ती पडायला असं येत नाही ती चालीत ना माझा जर मला तेव्हा बारकी आपली- तार बांधून करंटच लावावा त्याला कोणी येईल तर बसू द्या चिटकून मग कळतंय तर कोणी येतंय आपण गेल्याशिवाय ते पाणी चिटकलेलं दिलं ते नाही. फुलाली चांगली लागा हम्म. चांगली फुलं उद्या पाणी ठेवू लागतंय उद्या उसळ्याला फवारायची फवारे घे लागते फवारायला घ्यायची नाही अजून एक पाणी द्यायचं मग फवारायला घ्यायचं चांगलं पसरायला घ्यायचं युरिया टाका लागते थोडा व्हायचा पिवळा पडलाय रे मग पाणी लय झालं युरिया ना वायस वायस युरिया टाकून पाणी पिऊया. युरिया पडला की त्याच्या पाल्यावर काय काय नसतं जळत नसतं ते उन्हाळ्यात टाकायचं दुपारला बुडात टाका भाऊ बुडात वा असते. काय टाक की तू का जड जडशील तू टाकलं म्हणजे नाही ना तुझी तब्येत काय जडशील का तू खाणार नाही का मध्ये बोल घ्यायचं मी खात नाही मी नवरीला तुम्हाला म्हणलीये का हा अगं, का पण नवरीला जरा- बोलायचं, तुम्हाला इथून बोलायचं? ए का बसायचं हा गप बसायचं भुईमुगाला पैसे दिले फुकट आहे बे. होय, फुकट आहे. आम्ही कस्टर भुईमुग आणलाय हा ना जावा की खुरपायची तर मी आज खुराप चल कुठं राहिला उदाहरण आहे बसा तिकडे नाही मातीला भुईमुगा उडाला चल शेंगा उतार देतोय जावा आता. होय, दगड आहे तिथं दगड लावा ना कडाने तेव्हा येईल पीक चांगलं तुमचं तुम्ही सांग हाय आवाज चढवती भाऊ काय करू चार शब्द आण टाकू हो नाही नाही उद्या पाणी सोडा लागते आणि परवा दिवशी मग दिवसाला लाईट आहे उद्याला युरिया टाकू ते किती झालं तुमचं 2-4 रुपये राहिले. फोन आला या तुमच्या घरात जास्त नाही रे. मला जा बरं मोबाईल बघ तेवढं ती 2-4 रुपये घेऊन जुरायला देऊ दण का ह्याला भुईमुगा युरिया इस खाडू जरा वाकून इकडं. बघ चाटाकलीस ना हालतच नाही पण तू किचन लाव उतर जायला तिकडं हॉल बिबा आहे का उघडा युरिया हाणला ना व्हायचा बघ काळ झार कसं याला मासलेलं फुलं बी चांगली आली हा सगळीकडलेच गेले लाईट आणि कसं आहे भुईमुगाला फुलं लागली की पाणी कमी करून चालत नाही त्या लाईटीवाल्या लावा फोन आणि आता लय गरम पण सोडायचं बघा हा आता लय गरम सोडायचं ना युरिया मारल्यावर गरम सोडा लागतं लय पहिल्या सोडायचं नाही पहिले पाणी मारला का पाणी सोडायचं नाही दुसऱ्या पहिल्यामध्ये गाणं अरे सोडायचं मग गेलं तर पाहिजे की बुडा भगवान कोणाचा फोन आहे काय युरिया इस काढायचा नाही काय करायचं माहिती का वायरच्या पिशवीत युरिया टाकू आणि एक जुनी पाणी पिशवी घ्यायची त्याला बुळूक उघडलेलं पाडायचं आणि चाकुरी धरून असं होत जाय नुसतं पिशवी घेऊन असं फिरायचं मनानं पडते बाग 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 युरिया पडतोय खाली होय होय तसं बांधणं आहे मधल्या दोन्ही मधल्या लाईनीनं त्याला काय वकील झालं की पुन्हा इरगाळून जाते सगळीकडं इकडे बस की कुठे उठ की आता दोन्ही भुईमुगाच्या मध्ये जागाची शिल्लक आहे हा, का? त्यात युरिया टाकू त्याच्याकडे ना हिरे टाकायचं आहे पाण्याचं पिशवीला बुळूक पाडायचं आणि पिशवी नुसती फिरवायची ह्याकडे चालत जायचं बाग 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 युरिया असं बघ टाकायचं आहे अगं तुझी बुद्धी लय शहाणी आहे मला माहित आहे की शांत आहे तर तिकडे जाऊन गप्पा मारायच्या इथं काय स्वयंपाक करतोय आम्ही तर तुमचं युरिया असा टाकायचं तसं टाकायचं एका खोलीत दार लावून भाऊ विचार करतो तुझ्या बाच घर आहे तुझ्या बाचं घर आहे कसलं वाटत आहे असलं राक्षसावानी घेते तिला इथं गुलू 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 गुलू